आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ट्रिग्नॉमेट्री 1 या चॅप्टरवरती एक क्वेश्चन डिस्कस करू, ज्याच्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे का रेशोची, त्याच्यावरनं एक आयडेंटिटी आपल्याला फाइंड करायची आहे. तर क्वेश्चन बघा, हा प्रॉब्लेम आहे tan थीटा इक्वल्स टू 1/√7 देन cos स्क्वेअर थीटा मायनस sec स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा प्लस sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू m अपॉन m प्लस 1 देन व्हॅल्यू ऑफ m. तर ही m ची व्हॅल्यू आहे. आता इथं आपण काय करू, सगळ्यात पहिलं tan थीटा आहे 1/√7, तर tan वरून sec थीटा काढतो, sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे 1 प्लस 1/7 1 प्लस 1/7 7 LCM जर काढला तर ते येते 8/7. tan थीटा इक्वल्स टू 1/√7 आहे. tan थीटावरून sec स्क्वेअर थीटा फाइंड केला, फॉर्म्युला आहे आपल्याकडे sec स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आता tan थीटाचा रेसिप्रोकल आहे cot थीटा, तर cot थीटा इज इक्वल टू √7 येते. 1/√7 चा रेसिप्रोकल आहे √7. कॉट वरून कोसेक थीटा काढू आपण, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू फंडामेंटल आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा, तर कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा फंडामेंटल आयडेंटिटी आहे, तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा √7 स्क्वेअर 7 इज इक्वल टू 8. तर आपण आता दोन्ही पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, sec स्क्वेअर थीटा 8/7 आणि cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 8. याच्यामध्ये आपण आता सबस्टिट्यूट करू, cos स्क्वेअर थीटा मायनस sec स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा प्लस sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, cos स्क्वेअर थीटा आपल्याकडे आहे 8 आणि sec स्क्वेअर थीटा 8/7, तर 8 मायनस 8/7 अपॉन 8 प्लस 8/7, तर 7 LCM काढू आपण, 7 56 मायनस 8 डिनॉमिनेटरचा पण LCM 7 काढू, 56 प्लस 8 7 7 कॅन्सल, 48 डिवायडेड बाय 64. आता याला डिवाइड करतो मी, 48/64 आहे, 16 ने डिवाइड करतो, 16 3 जा 48, 16 4 जा 64, म्हणजे हे आलं 3/4, याची व्हॅल्यू येते 3/4. याला आपण कम्पेअर करू m/m+1 बरोबर, हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे, तर m इज इक्वल टू 3 येते. अशा प्रकारे m ची व्हॅल्यू 3 येते. m+1 4 घेतलं तरी m ची व्हॅल्यू 3 येते. कुठलाही कम्पेअर करा, आपलं जे आन्सर आहे त्याला याच्याशी कम्पेअर करायचं, m/m+1 याची जी व्हॅल्यू आहे त्याला याची कम्पेअर करून m फाइंड करायचं. तर प्रॉब्लेम कसं केला आहे, टॅन आहे, टॅन वरून सेक काढला आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे sec स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर. कॉट आहे, कॉट वरून कोसेक काढलाय, तो पण फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर, आणि हे सगळं याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं, cos स्क्वेअर मायनस sec स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, यात सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय केले, 8 मायनस 8/7 8 प्लस 8/7 56 मायनस 8 56 प्लस 8 48 अपॉन 64, 16 ने डिवाइड केला 3/4, त्याला m/m+1 बरोबर कम्पेअर करा, m इक्वल्स टू 3 येते.